लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण. सध्या इंदोरीकर महाराज जे त्यांच्या कीर्तनातून किंवा कीर्तनातल्या वेगळ्या शैलीतून प्रसिद्ध झालेत, त्यांच्याबद्दल ही म्हण वापरली जाते. कारण काय, तर त्यांच्या मुलीचा थाटामाटात लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेला साखरपुडा. मग इंदोरीकर महाराज टीकेचे धनी का ठरतात? त्यांची मुलगी कोण आहे? ज्या मुलीचा ज्यांच्यासोबत विवाह झाला, अर्थात इंदोरीकर महाराजांचे होणारे जावई कोण आहेत? आणि कोण आहेत इंदोरीकर महाराज ज्यांची एवढी चर्चा होते? याआधी त्यांची चर्चा झाली, त्याची कारण काय होती? या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना. कटुकट मध्ये आपलं स्वागत. समाज प्रबोधनकार अर्थात ज्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचं काम जे करतात, असे इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा अर्थात ज्ञानेश्वरी इंदोरीकर यांचा साखरपुडा नुकताच म्हणजे 4 नोव्हेंबरला पार पडला. अहिल्यानगर मधील संगमनेर येथे अगदी साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला असं सांगितलं जातं. पण हा दिसायला इतका साधा नव्हता जितका सांगितला जातोय, किंवा ज्या साध्या पद्धतीने हा शब्द वापरला जातोय तितका हा साधा नव्हता. आणि यावरूनच इंदोरीकर महाराज टीकेचे धनी ठरतात. इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या या साखरपुड्याच्या सोहळ्यात अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती, हे देखील विसरून चालणार नाही. महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आणि यावरूनच लग्न अगदी साध्या पद्धतीने करा, लग्न समारंभावर होणारी उधळपट्टी थांबवा, पाहुण्या रावळ्यांचा पाहुणचार, हारतुरे, जेवणावयाच्या पंक्ती यांवर होणारा वारेमाप खर्च करू नका, अशी विनंती करून लग्न साध्या पद्धतीने करण्याचा सल्ला तरुणांना इंदोरीकर महाराज देत असतात. पण स्वतःच्याच मुलीच्या लग्नात अर्थात ज्या साखरपुडा पार पडला त्यात करण्यात आलेल्या खर्चावरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर ते आलेत. लोकांना सूचना देणारे इंदोरीकर महाराज स्वतःच आता टीकेचे धनी ठरतात. तर बघा, हा जो साखरपुडा सोहळा पार पडला तो संगमनेर मधील वसंत लॉन्स इथे पार पडला. अगदी राजशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजशाही मिरवणूक काढण्यात आली. पाहुण्यांच्या उपस्थितीनं कार्यालय गच्च भरलं होतं. वारकरी वेशात टाळकरी होते, बायकांनी फेर धरला होता आणि हे सगळं चर्चेचं कारण ठरलं. त्यामुळे हा सगळा तामझाम बघता किती खर्च आला असेल याचा अंदाज तुम्ही आम्ही न लावलेला बरा. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचीही यावेळी उपस्थिती होती. आता महाराजांच्या होणाऱ्या जावयाबद्दल देखील यामुळे चर्चा सुरू झाली. त्यांच्याबद्दल देखील आपण बोलूयात. इंदोरीकर महाराजांच्या होणाऱ्या जावयाचं नाव आहे साहिल चिलाप. ते व्यावसायिक क्षेत्रात आहेत. साहिल हे मूळचे जुन्नर तालुक्यातील एनेरचे आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने ते मुंबईत स्थायिक झालेत. जुन्नरला त्यांची बागायती शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी अनेक प्रयोग केलेत. शेतीबरोबरच व्यवसाय आहे तो देखील यशस्वीरित्या उभा केलाय त्यांनी. नवी मुंबईत बांधकाम क्षेत्रात त्यांनी जम बसवलाय. आणि एवढंच नव्हे तर ट्रान्सपोर्ट व्यवसायातही त्यांच्या मालकीची अनेक वाहनं असल्याचं सांगितलं जाते. खरं तर हा जो साखरपुड्याचा सोहळा पार पडला त्याच्यावर टीका होतीये. कमेंटमध्ये देखील अनेक गोष्टींवरून टीका केली जाते. आणि अशातच मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदोरीकर महाराजांच्या या सोहळ्यावर टीका करताना म्हणलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदोरीकर वागले असते तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता. आता या सगळ्या टीका टिप्पणीत आणि या सगळ्या गोंधळात महाराजांची एक कृती मात्र कौतुकास्पद ठरली. नुकताच जो पाऊस झाला, ज्या पावसात बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, यासाठी इंदोरीकर महाराजांनी 1,11,000 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे या सोहळ्याच्या टीकेसोबतच इंदोरीकर महाराजांनी जी कृती केली ती देखील कौतुकाची ठरते, हे विसरून चालणार नाही. पण लक्षात घ्या, हे काही पहिल्यांदा होत नाहीये जिथं इंदोरीकर महाराज चर्चेत आलेत किंवा टीकेचे धनी ठरलेत. याच्या आधीही अनेक विधानं आणि अनेकदा ते चर्चेत आलेत. या निमित्तानं आपण त्याच्यावर देखील नजर फिरवूयात. मध्यंतरी जेव्हा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची मोठी क्रेज आली होती, मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती, त्याबद्दलच बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले होते की तिच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक कीर्तनासाठी मात्र 5,000 रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात. मात्र याच इंदोरीकर महाराजांची संपत्ती किती आहे तुम्हाला माहितीये का? खरं तर इंदोरीकर महाराज यांची जी कीर्तनं असतात ते अगदी तरुणांपर्यंत, वृद्धांपर्यंत लोक ऐकतात, तेही आनंदित होऊन. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत ज्याला कोटीच्या घरात व्ह्यूज आहेत. त्यांची प्रसिद्धी गावागावात पोहोचली आणि जेव्हा त्यांच्यावर ते पैसे घेतात,
खूप पैसे घेतात तशी टीका झाली, तेव्हा देखील त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं, मला सुद्धा संसार आहे, बायको मुलं आहेत, तरीही मी कधीही कीर्तनासाठी ठरवून पैसे घेत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. उपलब्ध माहितीनुसार इंदुरीकर महाराज एका कीर्तनासाठी 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत पैसे मोजतात. 2018 मध्ये त्यांनी एक स्कॉर्पिओ घेतली, असं त्यांनी स्वतः सांगितलंय. इंदुरीकर महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर महाराजांच्या पत्नी शालिनी देशमुख देखील स्वतः कीर्तनकार आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ज्या मुलीचा साखरपुडा झाला त्याच्याबद्दल सध्या टीका केली जाते. आता मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा ते चर्चेत आणि संकटात देखील आलेत. अशी काही विधान आहेत जी चर्चेत आली होती, ज्याच्यावर टीका झाली आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. याच निमित्तानं ते देखील आपण बघूयात. एका कार्यक्रमात बोलताना मी तुम्हाला जसं म्हणलं की त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून पैसे कमवणाऱ्यांबद्दल बोलताना ते म्हणाले होते, माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील, त्यांचं वाटोळं होईल. माझ्या जीवावर आतापर्यंत 4,000 लोकांनी युट्यूब कडून कोट्यावधी रुपये कमवलेत आणि याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणले, असं ते म्हणाले होते. यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या एका कीर्तनात बोलताना इंदुरकर म्हणाले होते, स्त्री संगम तिथीला झाला तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होत असते आणि स्त्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते, असं त्यांनी म्हणलं. यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मग जेव्हा तीव्रता टीकेची वाढली तेव्हा एक पत्रक काढून इंदुरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती. शिवाय अजून एका कीर्तनात बोलताना स्त्रियांवर बोलताना ते म्हणाले होते, लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते, किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत, पुरुष, नवरा आहे नवरा. माया बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पडणार तिचे. चप्पल किती भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का. अहो चप्पल कुठं शोभती, बायको आहे ती, तिनं मापात असावं, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना नेहमीच महिलांबद्दल प्रॉब्लेम का असतो, ते कीर्तनात नेहमीच महिलांना इतकं का बोलत असतात, असे अनेक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले होते. आणि आता पुन्हा एकदा साखरपुड्यात करण्यात आलेल्या खर्चाबद्दल आणि लोकांना उपदेश देऊन स्वतःच लग्नात खर्च केल्याबद्दल इंदुरीकर महाराज टीकेचे धनी ठरतात. मात्र याबद्दल त्यांच्या बाजूने सकारात्मक बोलणाऱ्या पोस्ट देखील व्हायरल होतात. या सगळ्या सोहळ्याबद्दल एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. ती कोणी लिहिली याचा मात्र आम्हाला पत्ता लागला नाही. ज्यामध्ये लिहिलंय, श्रीमंतांनी लग्नात प्रचंड खर्च करायलाच हवाय, फक्त गरिबांनी ऋण काढून लग्न सोहळे करू नयेत, मोठ्यांचं त्यांनी अनुकरण करू नये. इंदुरीकरांनी बक्कळ साठवलेला पैसा त्या निमित्तानं निदान मार्केटमध्ये तरी फिरला. श्रीमंतांनी पैसा खर्च न केल्यास मार्केट चालणार कसं. फुलेवाले, गाड्यावाले, आचारी, मंडप, केटर्स, पंक्तीचा किराणा, पत्रावळ्या, द्रोण, कपडे, लग्नात जे लागतं त्या सगळ्याची खरेदी त्यामुळे झाली, जेणेकरून मार्केटमध्ये पैसा फिरला. अर्थात एवढ्या थाटामाटात लग्न झाल्यामुळे अनेक लोकांचा फायदा झाला, मार्केटमध्ये पैसा फिरला, असं देखील काही जण म्हणतात. पण तुम्हाला काय वाटतं, जे इंदुरीकर महाराज लग्न साध्या पद्धतीनं करा असं सल्ला देतात, त्यांनीच आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा एवढा मोठा समारंभ करून पार पाडला आणि त्यांच्यावर जी टीका होतीये त्याबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.